ठीक आहे, तुम्ही आणि त्यावेळेला नंतर मला सुद्धा त्यांनी मंत्रिमंडळात घेतलं, बरोबर आहे ना? बरं. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे आरक्षणाचा मुद्दा आला. काय बीडमध्ये आमदारांची घरं पेटली, कोणी बोलायला जायला तयार नाही, कोणी तिथे पाहायला जायला तयार नाही, कुणी एक शब्द बोलायला तयार नाही. एवढी एक भीती राज्यामध्ये पसरली. हिंदुस्थानभर काय चाललं इकडे काय. त्यावेळेला मी गेलो तिथे पहिल्यांदा. मी गेलो, छगन भुजबळ गेला आणि पाहिली परिस्थिती आणि तिथेच सांगितलं मी आता याच्या विरुद्ध लढणार. काय आणि 17 ऑक्टोबरला मीटिंग ठरली त्याच जालन्यामध्ये, जाहीर सभा, ओबीसी एल्गार. काय 16 ऑक्टोबरला मी राजीनामा दिला माझ्या मंत्रिपदाचा आणि 17 ऑक्टोबरला निघालो. आणि मग तिथून मला फोन मुख्यमंत्री की तुम्हाला काय बोलायचं ते बोला, पण तुम्ही राजीनाम्याचं बोलू नका. ठीक आहे, मी 2.5 महिने बोललो नाही आणि तुम्हाला माहिती 1 लाख 2 लाख 3-3 लाखाच्या सभा झाल्या. पण जेव्हा त्यांचाच एक आमदार म्हणाला की भुजबळला लाथ घालून बाहेर काढा सरकारच्या, त्यावेळेला मी नगरच्या निवडणुकीत बोललो की मी राजीनामा अगोदरच दिला म्हणून तेव्हा गप्पच पडलो. तर त्यावेळेला सुद्धा मी राजीनामा आता परत हे सगळं कोणी अंगावर घेतलं नाही, छगन भुजबळने अंगावर घेतलं आणि त्यावेळेला निवडणुकीचा त्याचा फायदा झाला. ओबीसी जो आहे तो महायुतीकडे वळला, म्हणजे लाडकी बहीण आणि ओबीसी. आणि त्यानंतर नाही, पण भुजबळ साहेब माझा मूळ प्रश्न हाच होता की तुमच्यावर विश्वास दाखवला, बाळासाहेबांनी पण दाखवला, शरद पवारांनी पण दाखवला, मग तुम्ही शरद पवारांना एवढं शरद पवारांनी दिलं, मग तुम्ही शरद पवारांना का सोडला? सगळेच आमदार घेऊन जात आहेत, सगळे आमदार गेले ना, सगळे आमदार. आणि बाकीच्या आमदारांच्या सह्या होत्या ते मागे राहिली गोष्ट वेगळी, सह्या तर सगळ्यांच्याच होतात. मी एकटा मागे राहून काय करणार होतो? हो काय. बरं, ही जी 4-5 प्रकरण मी तुम्हाला सांगितले की माझ्या अपरोक्ष जे आहेत, तुम्ही मोदी साहेबांबरोबर सगळ्यांबरोबर चर्चा करतात आणि मी मोदी साहेबांच्या विरुद्ध वाटेल तशी मिमिक्री करतोय, काय अंगावर घेतोय, तर मला वाईट वाटणार नाही की मी एकटाच लढतोय. आणि त्यांचा राग ओढून घेण्याचं काम मी एकट्याने केलं. आणि तुम्ही मात्र त्यांच्याशी चर्चा करता, मग काय करायचं? त्यापेक्षा ठीक आहे, तळ्यात माळ्यात जाऊया. पण मग